विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी मराठीमधील 14वी कविता आता उजाडेल या कवितेचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सोडवण्यास सुरुवात करूया. स्वाध्यायातील प्रश्न पहिला आहे 2-3 ओळीत उत्तरे लिहा. त्यामधील अ प्रश्न आहे किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते. उत्तर पाहूया. उदासवाना गडद अंधार सगळा ओसरेल, मग उगवत्या सूर्यांच्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते. यानंतर प्रश्न आ आहे आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत. उत्तर आहे उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील, त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत. प्रश्न ई आहे पानांवर दहीवर केव्हा हसेल. उत्तर आहे मुग्ध हिरवेपणात वारा हसेल, तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर हसेल. प्रश्न ई आहे गारवा कशामुळे थरारेल. उत्तर आहे उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील, त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. यानंतर प्रश्न उ आहे प्रकाशाचे महादान कोणते. उत्तर आहे दाही दिशा उजळतील, प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल, हेच प्रकाशाचे महादान असेल. यातील शेवटचा प्रश्न उ आहे उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे. उत्तर येईल उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पाझरतील, तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे. पुढे प्रश्न 2 आहे थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला अ प्रश्न आहे उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते. इथे कवितेमध्ये उजाडल्यावर कोणकोणत्या घटना घडतात त्याचं वर्णन आलेलं आहे, ते आपल्याला एकत्र करून लिहायचं आहे. उत्तर पाहूया. उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाबूत मोहरेल, आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातील, वारा पानात हसेल, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळेल, पारिजात फुलांची उधळण करील नि त्याच्या सुगंधात गारवा थरथरेल, कळ्यांमधले पराग जागे होतील, दाही दिशा उजळतील, निळे आकाश प्रकाशाने दाटेल, कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल. अशा पद्धतीने पहाटे कोणकोणते बदल होतील ते आपण कवितेमधून या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न आ आहे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळींचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा. आता इथं आपल्याला ओळ दिलेली आहे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल, या ओळीचा आपल्याला अर्थ समजावून घ्यायचा आहे आणि कवीने असं का म्हटलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते, पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो, अंधार सगळा ओसरून प्रकाश पसरतो, सारी भीती पळून जाते, मनात प्रकाशमान झरे उमलतात. कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आहे, आपल्याला मिळते, हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो, प्राणातून उगवतो. अशा पद्धतीने दिलेल्या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात हे आपण इथे समजावून दिले आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा आहे खालील ओळी वाचा, त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. इथे आपल्याला कवितेतील काही ओळी दिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ आपल्या शब्दात आपल्याला लिहायचा आहे. पहिली ओळ आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. अर्थ पाहूया. खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय, सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल. अशा पद्धतीने दिलेल्या ओळीचा अर्थ आपण इथे लिहिलेला आहे. पुढील ओळ पाहूया. पुढील ओळ आहे मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.
याचा अर्थ पाहूया. रात्री पाखरे आपापल्या घरट्यात गुपचूप बसतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो. ती आनंदाने किलबिलू लागतात. त्यांच्या कोमल गळ्यांतून जणू किलबिल पालवू लागते, गाणे फुटू लागते, असा या वाक्याचा अर्थ आहे. पुढील वाक्य पाहूया. आनंदात पारिजात उधळील बरसात. ही ओळ आहे कवितेतील. हिचा अर्थ आपल्याला आता स्पष्ट करायचा आहे. पाहूया. पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात. ती टप टप खाली पडतात. पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो. सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते, असा या ओळीचा अर्थ आहे. पुढे प्रश्न आहे. प्रकाशाचे महादान कणाकणातच स्फुरेल. या ओळीचा अर्थ आता आपल्याला लिहायचा आहे. पाहूया. पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दशदिशांत पसरतो. प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते. हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे. ते चराचरातील कणाकणात स्फुरण पावते, असा या ओळीचा अर्थ आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 4 आहे. आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आपल्याला या कवितेतील एक कडवं पुस्तकात दिलेलं आहे, ते आपण वाचायचं आहे. त्यानंतर आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या 4 ओळी लिहा. या ठिकाणी आपल्याला कवितेतील एक कडवं दिलेलं आहे आणि त्याच्या बाजूला आता उजाडेलऐवजी आता पाऊस पडेल अशी ओळ दिलेली आहे. आणि आता पाऊस पडेल इथून सुरू करून आपल्याला नवीन कवितेच्या 4 ओळी लिहायच्या आहेत. इथे आपली जी नवनिर्मिती आहे, आपली कल्पनाशक्ती आहे, ती वापरून आपल्याला 4 ओळी लिहायच्या आहेत. आपण इथे नमुना म्हणून ओळी लिहिलेल्या आहेत, परंतु तुम्ही तुमचा विचार करून पावसाशी संबंधित ओळी लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आपण पाहूया. आता पाऊस पडेल ही ओळ आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. त्याच्या पुढे आपण कविता केलेली आहे. सारे जंगल भिजेल, डोंगरावर शेतावर नवी हिरवळ सजेल. तर इथे तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे ओळी जोडून कविता करण्याचा एक आनंद आहे तो मिळवायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 5 आहे. या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. आपल्याला काही शब्द समूह दिलेले आहेत, त्यापैकी विशेषणे आपल्याला वेगळी करून लिहायची आहे. त्यातील अ आहे शुभ्र आनंदाच्या लाटा. या ठिकाणी शुभ्र हे विशेषण आहे, ते आपण बाजूला लिहिलेलं आहे. यानंतर आ आहे निळे आकाश. यामध्ये निळे हे विशेषण आहे. ई आहे मृदू गळ्यात. या ठिकाणी मृदू हे विशेषण आहे. आणि शेवटी ई आहे गोड कोवळा गारवा. या ठिकाणी गोड कोवळा हे 2 शब्द विशेषण आहेत, ते आपण समोर लिहिलेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 6 आहे. दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. ज्या शब्दांना महा हा प्रत्यय लागतो असे प्रत्यय लागलेले शब्द आपल्याला निवडून लिहायचे आहेत. तर आपण लिहिलेले आहेत. मानव महामानव, योगी महायोगी, वीर महावीर, रथी महारथी. अशा पद्धतीने आणखी काही शब्द तुम्ही असेच माहिती असलेले लिहू शकता. या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे इथे पाहिलेली आहेत. या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.